तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपल्यात येणार आहेत बघा उसाची बालबांधणी करण्यासाठी बघा बैल येणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला पण समजेल की आपली बालबांधणी कशी होते. आणि आपल्या चॅनलवर नवा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच पडाव यासाठी सबस्क्राईब करा. आणि आता सकाळ सकाळ बघा मी उठून चाललो आहे रोटरकडं, कारण आपल्या बैलांच्या पुढं कट्ट मऊ करण्यासाठी, मधली साईड मऊ करण्यासाठी बघा रोटर चालू आहे. आणि रोटर आपण चालू केला आहे 1-2 दिवस झाले. आणि पाठीमागचा मी व्हिडिओ टाकला आहे रोटरचा, की का बरं आपण रोटरला लावली. तर ती व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर ती व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. आणि आता मी आलो रोटरजवळ, कारण सकाळ सकाळ आता ऊन पडायआधी जरा रोटरावं म्हटलं, कारण जे आपल्यात जी रोटरवाली येणार आहेत ना, त्यांना आज उशीर होणार आहे. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं की जरा रोटर म्हणून. आणि आपल्याला पण थोडं थोडं जमतंय, त्यामुळं रोटर म्हणले ती मी यूज तर काय होईल तेवढं. त्यामुळं आता रोटर इथं आलो आहे बघा, आता चालू करायचं रोटर. आणि जरा हाणतो जरा रोटर एक 5-6 कट्ट. आणि रोटर चालू अजून आपल्याला जायचं आहे बघा. म्हणजे रात्री नांगरा गेलो होतो आणि त्याचा पण एक व्हिडिओ टाकला आहे. ती पण व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही ती पण व्हिडिओ बघा, तुम्हाला पण समजेल त्या व्हिडिओमध्ये काय झालं होतं. आणि आता रोटर चालू केला आहे, आता हाणतो. तर बघा एक 5-6 कट्टे हाणलेत मी. आणि आता जायचं आहे आपल्याला आंघोळीला, कारण आंघोळी केली नव्हती, सकाळ सकाळ लवकर उठून आलो होतो बघा. त्यामुळे आता मी चाललो आहे आंघोळीला, आंघोळ करायचं आणि मग जायचं आहे आपल्याला. रात्री राहिलेले एक 8 तास राहिलेत ना, त्यात 8 तास जायचं आहे. त्यामुळं आता चाललो आहे बघा घराकडं. आणि माती बघा कशी एकदम मऊ पद्धतीनं, अशी मऊ म्हणजे आतनं पाक सगळी हलते सगळी माती. आणि परत ह्यात आपण जर रेझर गाठला का नाही बैलाला, तर माती साईडला सगळी बालबांधणी नीट होते. त्यासाठी असं केलं आहे बघा. आणि आता आपण चाललो आहे घराकडं, घरी जातो, आंघोळ करतो आणि मग ट्रॅक्टर घेतो आणि मग जातो नांगराय 8 तास घेतो. तर बघा आलो इथं, डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन आंघोळ केली. आणि आता ही बघा रात्री आपण नांगरलेला आहे, व ही त्या झाडा आहे पलीकडेपर्यंत नांगरले. आणि ही आता आपली 8 तास राहिली. मग हे 8 तास जरा पटपट घेतो आणि परत जाऊन आपल्याला जायचं आहे बघा ते वडेकडलं दुसरं नांगरायचं आहे. ज्वारीचं रान आहे आणि हे आपलं गव्हाचं रान होतं, त्यामुळे ह्यात रात्री चांगलं चाललंय. आणि आता परत ते तिकडे जायचं आहे बघा वडेकडला, तो ती वडे टोक दिसतोय ना, तिथं जायचं आहे. त्यामुळं आता ही पहिली 8 तास घेतो पटपट आणि मग तिकडे जातो बघा. इकडली 8 तास घेऊन जाईल ती सगळी. आणि नांगूरवर केला आणि आता चाललो आहे बघा मी वड्याकडला, कारण तिथलं आपलं नांगरायचं आहे. आणि तिथं रान पण जरा लई अपदा करते, कारण रान लई वाळले, ज्वारीचं रान आहे. हे गव्हाचं रान होतं म्हणून चांगलं गेलं. आणि आता तिकडे जावे, बघू तिथं कसं कसं होतंय. तर बघा डायरेक्ट आलो इथं. आणि इथं नांगूर जरा जरा नांगरले, पण ह्यात काय नांगूर चालणार बघा. ज्वारीचं रान एकदम घट रान आहे बघा. आणि इकडल्या साईड वरल्या साईडला जरा ओढ्याकडल्या साईडला जरा पाजूर लागल्यामुळे तिथं चालतं या. आणि इथनं पलीकडे बघा काय सुद्धा चालत नाही. ट्रॅक्टर डायरेक्ट जागेवर थांबवतं आहे. आपलं ट्रॅक्टर आहे जरा बारकं, जरा HP कमी आहे, त्यामुळं ढेकाळ पण मोठं निघायला आले आणि ट्रॅक्टरला काय उरकत नाही. आणि ऊन बिन पडायला आले, त्यामुळं आता जरा घराकडे जावं म्हणतोय, कारण ऊन लय पडायला, ट्रॅक्टर लय तापलाय बघा. आता डायरेक्ट घरी चाललो आहे मी. आणि थोडं नांगरलं की काय जेवण दिसत नाही, त्यामुळे मी आता चाललो आहे घराकडे. घरी जायचं, जरा थांबायचं तोपर्यंत. दुपारच्या पुढं बैल येतो म्हणली ती, कारण सकाळ सकाळ त्याला दुसरीकडे जायचं होतं. त्यामुळे बघा आपल्या दुपारच्या पुढं बैल येणार आहे ती. आणि आता मी चालू आहे घराकडे, घरी जायचं, तर दुपारी बसायचं, ऊन पडले. आणि आता बघा मी आलो आहे घरी, नांगूर टेकवला आणि आता हातपाय धुवायचं मस्तपैकी, जर जेवण बिवण करायचं आणि मग जायचं आपल्याला रोटरवाल्याकडे, कारण तोपर्यंत आता रोटरवाले आले मगाशी नांगरताना मी बैठले. आणि आता चावी काढली बघा, आता चावी ठेवतो बॉक्सात. आता जाऊन हातपाय धुवून मस्तपैकी जरा जेवण बिवण करून जरा बसायचं, परत जायचं रोटरवाल्यांकडे. तर बघा आलो डायरेक्ट पाणी घेऊन रोटरवाल्यांकडं. बसलो काय नाही, पण फोन आलता मला पाणी घेऊन ये म्हणून.
तर बघा आलो आता डायरेक्ट ह्यानी पण हाणलंय बऱ्यापैकी. आणि अजून एवढं राहिले ते DP पर्यंत आहे बघा. त्यामुळं आता म्हटलं जरा ऊन पडलंय लय, मला फोन बी आलता त्यामुळे पाणी घेऊन आता आलोय बघा ह्यांच्याकडं. आता पाणी देतो आणि रान पण लय वालाय, जरा बघतो यांना कसं कसं म्हणजे विचारतो. तर बघा इथं आलो आणि घाण बिन काढली जरा आणि त्यांना विचारलं कसं लागतंय म्हटलं, ती म्हणली चालवूनच बघ. त्यामुळं आता मी लागलोय बघा, मला सांगितले चालवायला, त्यामुळं आम्ही आता चालवायला आलोय. त्यांना पाणी दिलं आणि ती म्हणली आता मी जरा पाणी पिऊन जरा बसतो तोपर्यंत तू चालव. त्यामुळे मी आता बघा लागलोय चालवायला. बघा थोडं चालवलं आणि त्यांना म्हटलं आता धरा तुम्ही, कारण मला जाऊ द्या म्हटलं घरी जरा जेवण करायचं, कारण आपल्यात येणार आहे बैल, त्यामुळे परत बैलांसंग अजून रेजर धार लागतोय मागं. त्यामुळे त्यांना म्हटलं धरा आणि मी जातो आता. मग घरी आलो आणि ट्रॅक्टर आपण मगाशी आणून इथं ठेवू म्हणजे लावला होता साऊडला. आता हेच होतं आपल्याला औषध, कारण पुढं औषध नव्हतं का रोटरच्या पुढं घालायला. त्यामुळं औषध म्हणजे आपलं वर खातं टाकायचं उसाला. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बैठला असेल आणि बैठलं नसेल तर बघून घ्या. त्यामुळं नांगूर आता सोडवला आहे, आता जोडायची टॉली. त्यामुळे आता टॉली जोडायला लावली बघा. टॉली जोडून त्यात आपल्याला खत टाकायचा आणि खत मग तिथनं घेऊन जायचं खाली, तिथं खत मिसळायचा. तर टॉली बिली जोडून झाले बघा. आता डायरेक्ट खत घेतो, खत घ्यायचा आणि रानात जायचं, तिथे मिसळायचा. तोपर्यंत बैल येतील. त्याच्या आधी म्हटलं जरा बरड्याला गिरण चालू करा, कारण बरडा नव्हता गुराशांना, बरडा संपला होता. त्यामुळे गिरण चालू केली बा. आणि पोती घेऊन आता डायरेक्ट आलो बघा इकडं, ही रोटरवाली तिथं आहे ती. आणि मी आता बघा ट्रॅक्टर घेऊन चालू आहे. आपल्याला जायचं डायरेक्ट खाली, कारण हे झाल्यावर डायरेक्ट खालच्या प्लॉटमध्ये तिथं आपल्याला रोटर मारायचा आहे. त्यामुळे आता डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन चालू आहे बघा खाली, तिथंच मिसळायचा. आणि तोपर्यंत आपली बैल पण येते. फोन केलता हल्लोय म्हणून तिथनं. तर बघा आता चाललोय खाली, आता जातो पटपट आणि जाऊन मिसळतो. बघा इथं आलो आणि सगळी पोती खाली उतरली, खात मिसळला. आता मिसळलाय खात, तोपर्यंत बघा आपलं बैला आली दिवर. आता जायचं बैलाशांकडं. तरी मी म्हटलं जरा ह्यांना मिक्स करून द्यावं, कारण परत ह्यांना मिक्स करायचं नाही, हे काय तर सगळं एका जागेला काय खात घालून बसतील. त्यामुळं ह्यांना जरा म्हटलं मिसळून द्यावं. त्यामुळे आता मिसळलं आणि आता मी चाललोय बघा, बैला आली ती वर, बैलांकडे चाललोय बघा. आता नुसतीच आली ती बघा, तेव्हा तिथं वर आहे ती DPच्या वरल्या साईडला आपल्या. तर आता मी चाललोय त्यांच्याकडं, बघूया तिथं कसं कसं होतंय. अजून त्यात अजून लागतंय म्हणजे काय होतंय. तर बघा एक 10-12 कट्टा हाणलेत आम्ही आणि चांगलं लागते बऱ्यापैकी, कारण कट्ट पण चांगलं सुटते. बघा आता तुम्हाला जर दावतो कसं सुटते. जरा आता पाणी प्यायला आम्ही बसलोय, आता पाणी प्यायचं आणि मग चालू करायचं आहे बघा. हे बघा ह्या पद्धतीनं असं सुटते कट्ट आणि उभारून वर हाणा लागते, म्हणजे जरा बोजा पडला का नाही नीट चालतंय खाली. जरा रान ओला असल्यामुळं जरा म्हणजे असं लटपटतंय, त्यामुळं वर उभा राहायला लागते बघा रेजरवर. त्यामुळे आता उभारून चालू आहे. तर बघा अशा पद्धतीनं कट पडतात आणि चांगलं पडतात कट. आम्ही एक प्लॉट हाणलाय बघा आता आणि आता दुसऱ्या प्लॉटमध्ये आलोय. आणि ह्यात काय म्हणजे आता काय ह्यात चालवत नाही आम्ही, कारण ह्यात जाता जाता कारण ह्यात रान आहे बघा ओलं, त्यामुळं जाता जाता एक कट्टा घेऊन जायचा आहे, बघायचं कसं कसं होतंय. आणि कट्टा घेतला ना डायरेक्ट बघा इथं आलो, बैल झोपली, कारण त्यांना जाऊन धारा काढायच्या होत्या. त्यामुळे आता ती चालली बघा घराकडं आणि आपल्याला पण जायचं आहे घराकडं, कारण दिवस मावळायला आलाय. एक प्लॉट तर आपला झालाय ओके. आता जायचं ट्रॅक्टर घ्यायचा आहे. आता ट्रॅक्टर घेतलाय बघा आणि आता चाललोय मी घराकडे, कारण खाती सगळा टाकून झालाय आणि घरची सगळी गेली ती खात टाकून. त्यामुळे आता मी चाललोय बघा ट्रॅक्टर घेऊन. ते आता ट्रॅक्टर घ्यायचा, अजून परत घरी जायचं आणि आपल्याला जायचं आहे बघा नांगूर जोडायचा आहे घरी जाऊन, कारण आपल्याला जायचं आहे नांगरायला.
त्यामुळे जातो घरी, टॉली सोडवतो आधी. बघा इथं घरी आलो आणि आता टॉली सोडवली. आता आपल्याला जोडायचा नांगूर. आता नांगूर जोडायचा. मग आपल्याला आज कामच झालं तर संध्याकाळी जायचं आपल्याला नांगरायला. त्यामुळे आता बघा नांगराजवळ आलो. आता नांगूर जोडतो पटपट. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच पडेल. आणि आपण आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण आता नांगूर बिंगूर जोडून ठेवायचा आणि संध्याकाळी दूध घालून आलं का मग जायचं नांगरायला. त्यामुळे आपण आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ध्यानात.